स्लो चालतो बघ. हा काय तुम्हाला डबे पाहिजेत का? हा सकाळी सकाळी माझ्या नादाला लागतोय रे. काय रे तू? आता काय खरं ते बोलतोय मी, तुम्हाला खरं पसंत नाही. घे. काय अर्धवट कामं केली? दिलाय ना आता लेमन टी. काय सांगू म्हणजे अरे काय कोण बोलला? दूध आलंय, चहा दिला नाही मला. पछतावा तुम बहुत पछताओगे बाबा. मेरे को दूध का चाय मिला नहीं आज. ये दूध कापूसला हो कप पडत. दूध आता कमी झालंय त्याच्यामुळे नाही होत. मला वाटतं पहिले होत्या बाबा, एवढे दिवस रात्र लावून मेहनत करून पूर्ण केली होती. न्यायचो नाही. सकाळी सकाळी मच्छी मार्केट भरवलंय इथे. तुम्ही तुमच्यामुळे मच्छी मार्केट भरलंय, आम्ही नाही भरत मच्छी मार्केट के. हे सगळं रात्री करता येत नाही, सकाळी सकाळी उठून करतोय. याने अडचण करा. रामकृष्ण हरी फ्रेंड्स, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर आपल्याला आपल्या गोलवर फोकस करायचा आहे. लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोकांचं कामच आहे काहीतरी बोलायचं. ठीक आहे, लोगों का काम है कहना, नाही काय ते कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. ओके, हॅव अ नाईस डे. बऱ्यापैकी सकाळ झाली आणि किती छान पक्ष्यांचा इथे आवाज येतोय ना बदलापूरला. आमची झाडं सगळे खराब झाले आहेत. कशाने झाले काय समजत नाही. कशी झाली आहेत पानं वगैरे, त्यांना पाणी घालायचं. हे बघा सगळ्या झाडांची पानं कशी झाली आहेत. तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा त्याबद्दल. तुमच्याकडे येतात का असे पक्ष्यांचे आवाज ऐकू? तर आता 9 वाजत आले आहेत. अण्णांना नाश्ता करायला बोलवते. झोपले असतील बहुतेक ते. आईंची आंघोळ चालू आहे. अण्णा चला नाश्ता करायला या. देऊ का आणखी चपाती? ठीक आहे करा. तर मी पण आता नाश्ता करून घेते. अण्णांना जेवायला वाढलं. फ्लावरची भाजी केली होती त्र्यंबकला डब्यावर द्यायला. चपाती, गरम गरम चपाती. या नाश्ता करायला सर्वजण. या नाश्ता करायला सर्वजण. तर चला मंडळी, आता बाहेर जायचं. पुन्हा भेटूया थोड्या वेळामध्ये. आता मी चालले आहे महालक्ष्मी दर्शनासाठी. बरेच महिने झाले मी आले नाही, नाहीतर मी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी दर्शनासाठी जायची. बदलापूर CSMT ट्रेन पकडली, भायखळ्याला उतरले. तिथून मग बसमध्ये बसले आणि डायरेक्ट महालक्ष्मी मंदिराच्या इथे उतरले. दुपारचे 1 वाजले, त्यामुळे गर्दी जास्त नाही आहे. मग एक कमळाचं फूल घेतलं आणि निघाले मातेच्या दर्शनासाठी. खूप छान दर्शन झालं. पहिल्यांदा लेडीज जेंट्स लाईन वेगळी असायची, पण आज लेडीज जेंट्स एकत्रच लाईन होती. पण गर्दीत धक्काबुक्की अजिबात नाही झाली. मग दर्शन झालं. तिथून निघाले मी गेटवे ऑफ इंडियाला. त्यासाठी मग महालक्ष्मी मंदिराच्या स्टॉपपासून भायखळा स्टेशनला गेले आणि तिथून मग मुंबई CSMTला उतरले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेपर्यंत दुपारचे 3 वाजले होते.
116ची किती मोठी लाईन आहे. आज सगळे गेटवे ऑफ इंडियाला चाललेत. रेल्वे स्टेशनवरून 116 नंबरची बस पकडली आणि तिथून पोहोचले धडक गेटवे ऑफ इंडियाला. आज तिथे एक खास कार्यक्रम होणार होता आणि तो मला पाहायचा होता, म्हणून मी आज तिकडे चालले आहे. हे होय ना. तर आता तुम्हाला पाहून अंदाज आलाच असेल, नेव्हीचा काहीतरी प्रोग्राम आहे. सर्व नेव्हीतले सोल्जर्स इथे दिसत आहेत, बरोबर ना. बीटिंग रिट्रीट अँड टॅटू सेरेमनी 2025 असा हा नेव्हीचा आज इथे कार्यक्रम होणार आहे आणि मला तो पाहायचा होता, म्हणून मग मी आज इथे आले. खूप छान प्रोग्राम होता. हा, बायकोला घ्यायला आले काय? चांगला होता. हा, काढले, व्हिडिओ काढले. मग काय आता, काय चहा पाणी काय? तुमच्या पोटात दुखते, माझ्या नाही दुखत आहे. मी काही खाल्लं नाही आज. हा, आज दिवसभर फिरून खूप दमले होते. मग नवऱ्याला म्हटलं जरा मला काहीतरी खायला द्या, भूक लागली आहे. मग त्यांनी मला रेस्टॉरंटमध्ये नेलं. छानपैकी माझ्या आवडीचं जेवण मी केलं आणि मग 11 वाजता आम्ही घरी गेलो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओसहित. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, स्वतःची काळजी घेत चला.